यंदाच्या गळीत हंगामामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याकडून ऊसाची तोडणी उशिरा होते। त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याच्या ऊसाच्या प्लॉटची सुरुवात केल्यानंतर महिनाभरही तो प्लॉट संपत नाही, अशा प्रकारची तक्रार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांच्याकडे केली। यावेळी शेतकरी संघटनेने कारखान्याला एक निवेदनही दिले। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजयराव भुजबळ, तानाजी शेठ बेनके, लक्ष्मण शिंदे, डॉक्टर डुमरे आदी मान्यवर उपस्थित होते। ऊसाची तोडणी वेळेवर केली जावी, ऊस लागवडीचं नियोजन योग्य पद्धतीनं केलं जावं, अशी मागणीही यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। पिंगोरे या ठिकाणी माझी शेती आहे। त्या शेतामध्ये ऊस लागवड 17 जूनमध्ये केलेली आहे। त्याची तोड डिसेंबर महिन्यात 18 तारखेला तोड सुरू झाली। तोड सुरू झाल्यानंतर तो तोडीचा कार्यक्रम विघ्नर कारखान्याचा जो शेतकी अधिकारी आहे त्या मंडळींनी टोळ्या 2 द्यायला पाहिजे होत्या, तर त्यांनी एक टोळीवर जवळजवळ आज 32वा दिवस उजाडला तरी माझा ऊस संपूर्ण प्लॉट तोडून न झाल्यामुळं माझं जे पुढच्या वर्षी जे खोडवा धरायचा आहे तो खोडवा त्याची अंदाजे एकरी 25-30 टन ऊसाची घट येणार आहे। आणि आता जो ऊस तोडायचा राहिलेला आहे 32 दिवस होऊन सुद्धा त्यालासुद्धा मला पाणी देता आलं नाही, म्हणून त्याचीसुद्धा अंदाजे 50 ते 60 टन घट येणार आहे। तर ही घट आणि होणारं नुकसान आम्ही शेतकरी सर्व बांधव आपलं विघ्नर कारखान्याच्या गट ऑफिसला म्हणजे बनकर पाटा या ठिकाणी गेलो आणि तिथं आमच्या समस्या मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला काही उत्तरं जी दिली ती उडवडीची उत्तरं दिली आणि उडवडीची उत्तरं दिल्यामुळं आमचा जो ज्याचं जळतं त्यालाच कळतं आज एवढी मोठी प्रचंड होणारी नुकसान याला जबाबदार कोण, म्हणून आम्ही काही संघटनेचे पदाधिकारी शेतकरी सगळी मंडळी आम्ही कारखान्यावर आलो आणि आपले विघ्नर कारखान्याचे मॅनेजमेंट डायरेक्टर जंगले साहेब, तसे शेतकी अधिकारी उकडे साहेब आणि थोरवे साहेब यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं। आम्ही चर्चेला गेलो। चर्चेनंतर त्यांनी आम्हाला तुमचे जे होणारे नुकसान आहे हे झालेलं आहे आणि आम्ही डायरेक्ट बोर्डापुढे ठेवू आणि ते तुम्हाला लवकरच आम्ही ते कळवू आणि तुमचा राहिलेला ऊस आम्ही त्वरित नेऊ। ज्या शेतकऱ्याचं झाले त्या शेतकऱ्याचं नुकसान हे त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट करून त्या आम्हा शेतकऱ्यांना वर्ग करावं, म्हणजे भविष्यात या पुढं कोणत्याही शेतकऱ्याचं असं अतिव नुकसान होणार नाही आणि कारखान्याचं बी व्यवस्थापन व्यवस्थित राहील। अध्यक्ष तानाजी शेठ बेनके, अजितनाना वालझडे, समानाना पोखरकर या मंडळींनी शेवटी चर्चा करून बा एवढ्या वेळेस आपण ते आपल्याला नुकसान भरपाई देणार आहेत त्यांनी कबूल केलेले आहे, म्हणून आम्ही सविस्तर आमचा अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे। लक्ष्मणराव, आपण कारखान्याचे सभासद आहात, कारखान्याचे मालक आहात। यावर्षी आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्याच्यामुळे कारखान्याचं ऊस तोडणीचं नियोजन खोल्यात होतंय। शेतकरी बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल आणि काय व्हायला हवं? शेतकरी बांधवांनी ऊस लावला, प्रचंड प्रमाणात लावला जरी असला तरी पण नियोजन करणं हे कारखान्याची जबाबदारी आहे आणि काय नियोजन करायला पाहिजे? कारखान्याने नियोजन जे करायला पाहिजे किंवा जो 18 महिन्याचा ऊस आहे 18 महिन्याचा किंवा ज्याचा प्रथम क्रमांक आहे ऊस लागवडीचा संदर्भामध्ये कारखान्याने काय नियोजन करणं अपेक्षित होतं? कारखान्याने शेतकऱ्याला आवाहन करायला पाहिजे होतं किंवा आपला कारखाना आहे, तुम्ही कारखान्याचे सभासद आहेत, एक वेळेस कारखान्याला का अर्ज करा आणि त्या कारखान्यातील त्या प्रोग्राममध्ये ऊस लागवड करा असं कारखान्याने सांगायला पाहिजे होतं। कारखान्याचं दरवर्षी अशा प्रकारचं एक परिपत्रक असतं। अनेक शेतकऱ्यांनी खाजगी लागवडी करून कारखान्याकडे ऊस नोंदी केलेल्या आहेत,
शेतकरी बांधवांना तुम्ही आवाहन काय कराल? शेतकरी बांधवांना एवढंच आवाहन करेल की बुवा त्यांनी जो कारखान्याच्या प्रोग्रामनुसार ऊस लागवड करावी. मग नेमकं चुकतं कोणाचं? कारखान्याकडं लागवडीच्या नोंदी ह्या गेल्या 12 महिन्यापूर्वी आलेल्या आहेत आणि त्याचं नियोजन हे कारखान्याने जे शेतकी अधिकारी असतील त्यांनी गाळप क्षमता वाढवावी, टोळ्या वाढवाव्यात, हा प्रोग्राम त्यांनी ठरवायचा असतो. तो त्या शेतकऱ्यांची काय चुकी? चुकीचं नाही. तुम्ही कारखान्याचे मालक आहात, कशा प्रकारे नियोजन होणं अपेक्षित आहे? तुमची सूचना काय मालक म्हणून? आमची सूचना आहे का जिथं पाणी भरपूर आहे, भले त्या शेतकऱ्यांचा 2 दिवस लेट ऊस जरी लेट झाला तरी शेतकरी वर्ग सहन करतोय, तरी पण त्या शेतकऱ्याकडं टोळीचं नियोजन, ही एक टोळी जिथं 2 टोळ्या लावायच्या तिथं एकच टोळी लावली जाते आणि पर्यायाने तो ऊस तोड महिना त्या प्लॉटचा तोड चालू असते. त्याच्यामुळं प्रचंड त्या शेतकऱ्याला खोडवा राखता येत नाही. आम्ही शेतकरी नेतेच आहोत म्हणून आम्ही शेतकऱ्याचं ऊसाचं गाळं पहिलं 1 नंबरनी 13-14 महिन्याचे व्यवसायाने जे त्यांचं नियोजन दिलेलं असतं, जे कारखान्याने त्या शेतकऱ्यांना नियोजन दिलं असतं का बा तुम्ही आडसाली एवढा लावा, तुम्ही पूर्व हंगामी एवढा लावा, तुमचा सुरूचा एवढा लावा आणि अधिक त्याच्यात खोडवे असतात. तर खोडव्यांचं नियोजन करीत असताना शेतकरी त्या पद्धतीने ज्या वेळेस का आता खोडवा आज डिसेंबरमध्ये तुटला तर पुढल्या तोडीला तो मार्चमध्ये जातो. शेतकरी कुठेही तक्रार करत नाही आणि म्हणून त्याच्या गळितास विलंब तोड झाल्यामुळं जो तोटा येतोय तो कारखान्याने कुठंतरी त्याचा मेळ बसवावा आणि त्याप्रमाणे तोडीचं नियोजन करावं. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नियोजनावर ऊस लागवड करणं आणि ती नोंद कारखान्याने घेतल्यानंतर त्याची योग्य वेळेस तोड करणं, गाळप करणं हा कारखान्याचा जबाबदारी असते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्यावर बेतलेला प्रसंग, त्यानुसार शेतकरी संघटनेच्या सगळ्या नेत्यांनी मिटिंग घेऊन त्याच्यावर व्यवस्थित तोडगा काढला. तोडगा असा काढला की 32 दिवस ज्यावेळेला 6 एकरची ऊस तोड 32 दिवस ज्यावेळेला 6 एकरची ऊस तोड होते त्याच्यात प्रचंड नुकसान होतं. खोडवा राखायचं म्हटलं तरी 32 दिवसात मागचा ऊस उगवलेला असतो आणि त्याच्यामुळं परत तो खोडवा धरायचा का नाही हा विचार त्याला करायला लागलेला आहे. संघटनेच्या दृष्टिकोनातून आम्ही मिटिंग घेतली आणि कारखान्याचे MD साहेब जे आहेत त्यांना भेटलो. त्याच्यानंतर उकुडे साहेब होते, हार्वेस्टिंग प्रोग्राम ज्यांच्याकडे आहे त्यांनाही भेटलो आणि समन्वयाने याच्यातून मार्ग काढला. त्यांनी असं कबूल केलं की आमच्याकडून दिलगिरी व्यक्त केली की असं वास्तविक व्हायला नव्हतं पाहिजे. तर लक्ष्मणचं नुकसान झालं म्हणजे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय दाद देणार आहे या संदर्भामध्ये आम्ही विचारविनिमय करून तिथे गेलो होतो. परंतु त्यांनी कबूल केलं आणि शिंद्यांचा जो काही लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात भरपाई करून देण्याची मॅनेजिंग डायरेक्टर पुढे ते मिटिंगला मांडणार आहेत आणि ते काय म्हणतात याची वाट पाहणं, याच्या पलीकडे आमच्या हातात काही नाही आहे. परंतु तसं ॲप्लिकेशन तिथं कारखान्यात दिलं, त्याची पोच देखील घेतलेली आहे. तरी आग्रहाची विनंती ही राहील, नियोजनाच्या संदर्भात किंवा गाळपाच्या संदर्भात जी काही हेळसांड होती कार्यक्रमाची तशी कृपया पुढं होऊ नये अशी मी सगळं कारखान्याच्या संचालकांना आणि चेअरमन साहेबांना विनंती करतो. पण आज आनंदाची बाब अशी आहे, चूक कबूल करणं हा सुद्धा याला सुद्धा मोठेपणा लागतो आणि त्यांनी ती चूक कबूल केली आणि पुढच्या वर्षीच्या नियोजनाच्या संदर्भात त्यांनी सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून पुढे गाळप हंगाम चालू करावा. माझं असं म्हणणं आहे आजच्या संदर्भामध्ये ही कारखाना पूर्ण क्षमतेनं गाळप करूनही परिक्षेत्रातील ऊस संपत नाही. सबब कारखान्यानं गाळप क्षमता वाढवावी. आता 5,000 टन आहे तर आणखी 5,000 टनची गाळप क्षमता वाढवावी, तशी यंत्रणा त्यांनी बसवावी. त्यांना बसवता येत नसेल तर आम्हाला संघटनेला त्यांनी परवानगी द्यावी. परिक्षेत्रामध्ये काही 5-10 किलोमीटर अंतरावरती आम्ही दुसरा कारखाना टाकू शकतो. जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं भाजीपाला लागवडीखाली असणारं बागायती तालुका आपला जरी असला तरी पण शेतीमालाला म्हणा असा पुरेसा बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी ऊसाची लागवड जास्त प्रमाणात केलेली आहे आणि तालुक्यामध्ये
सर्व पूर्ण तालुक्यामध्ये ऊस शेतीचं प्रकार जास्त असल्या कारणाने आडसाली ऊसाची लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे आणि आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना आता सद्यस्थितीत 5,500-6 हजार टनांनी चाललेला आहे. परंतु आपलं आडसाली क्षेत्र आणि त्याचं निघत असलेलं उत्पादन आणि त्याचा शेतकी विभागाने केलेलं नियोजन खऱ्या अर्थानं आता सद्यस्थितीत ढासळलेलं आहे. खऱ्या अर्थानं तसं जर पाहिलं तर यापूर्वीच्या कालखंडामध्ये शेतकी विभागानं ऊसतोडीचं नियोजन चांगल्या पद्धतीने करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. तो सद्यस्थितीत काही दिसत नाही. सद्यस्थितीत हा सगळा प्रकार आमचे लक्ष्मणराव शिंदे आमचे सहकारी यांचा 6 एकरचा पूर्ण प्लॉट आहे आणि 32 दिवसापूर्वी त्याची तोड सुरू झाली आणि आज तागे त्याची काही तोडणी अजून अद्यापही चालू आहे आणि मग त्या प्रकारानुसार आज हा सगळा प्रकार घडलेला आहे. तसं यापूर्वीच्याही काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आणि कारखाना यांच्याशी संवाद साधून ते प्रकार मिटवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तसा हाही प्रकार काय फार मोठा आहे अशातला काही भाग नाही, परंतु प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा असते की माझा ऊस वेळेत तुटला पाहिजे, किंबहुना त्याचं गाळप झालं तर पाण्याचं पुढच्या खोडव्याचं नियोजन त्याला करता येईल आणि पुढच्या पुढील कालावधीमध्ये दुष्काळजन्य जरी परिस्थिती असली मग त्याचं ते पाचटाचं नियोजन, त्याला खत व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याची चिंता असते आणि म्हणून तो प्रत्येक शेतकरी त्या व्यवस्थेसाठी कासावीस असतो. त्या दृष्टिकोनातून हा जरी प्रकार असला तसं काय नाही, मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण असा जर प्रकार नियोजनाचा जर अभाव असेल तर आपल्याशी संपर्क साधून आपण सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न निश्चितपणे करत राहू. विघ्नर कारखाना आपलाच आहे. आपण ते अधिकारी वगैरे सगळ्यांशी आपण सलोख्याने काय विषय जो असेल तो मार्गी लावण्याचा निश्चितपणे संघटना प्रयत्न करणार आहे.